चला आलो वावरात. आता खुरपायचं पण खुरपायला नेमकं आज आहे ना बाया नाही, आम्ही दोघीच आहे. तर कंटाळा आला होता, पण त्या काय ऐकनात. म्हणे वापशर आले, घ्या खुरपून हळूहळू. तर आलोय आता वावरात. ती माझ्या संग आलेली परत मागं गेली, कारण माझ्या हातात डबा पाहिजे. मग ती म्हणली मी पण इकडे डबा आणते. तर ती डबा आणायला गेली. तोपर्यंत म्हणलं चला आपलं हळूहळू, मला पाणी पण प्यायचं होतं. इथं कालचा जार ठेवला होता, तर जारमध्ये पाणी आहे. घरी त्यांच्या जारचं पाणी शिल्लक नव्हतं. मग म्हणलं तोपर्यंत मी पाणी पिते ही डब्बा घेऊन. तर बघा ऊस आणि कांदे एकत्र कसे दिसते. तर हे खुरपायचे. काल होतं दोघी तिघी, तर काल एवढं खुरपून झालं. एवढं म्हणजे दुपारपोत गवत इतकं गवत आहे त्याच्यात, शिपरूटन ते. तर सकाळी म्हणजे 11 ते 2 एक पात, आणि 3 ते 5:30 एक पात, असे 2 पाथा लागल्या फक्त. एवढं गवत आहे त्याच्यात. मग म्हणलं चला आता, कारण ते फवारायला जमलं नाही, कारण दुई एकत्र असल्यामुळं, ऊस आणि कांदे एकत्र असल्यामुळं फवारलं नाही त्यांनी. पण आता हळूहळू गवत तसं तर ठेवता येणार नाही, म्हणून खुरपायचे. तर खुरपू राहिलो. येते ती तोपर्यंत आता, तोपर्यंत मी पेते इथं पाणी आणि गणवेश बदलावं लागन. तर चला दिवसभर खुरपून वैतावले. एक तर दोघीच दिवस जायत बळच काढलेत कसं तरी. आज इळ काढलाय, दोघी असल्यामुळं करमानं काही व्हायना. तर कांदे खुरपायचं काम चालू आहे आमचं. हे पा ऊसात हां आता झालाय भोंगा, पण घरी जाऊशी वाटाने बसलोय. बरं घरी आले का लगेच ऐकली दामटी देत बाय. अयो पाय गळून आलेत बसून खुरपून. मोबाईल सुद्धा माणूस उचकीत नाही बा गावात. तसंच नेट व्हायला जाते. हां काय म्हणली तू? काय पोहू राहिली? इथून गेलं का लगेच घरच्या कामाची झोपी, घरचं काम झालं की लगेच जेवणं, लगेच झोप येते. तोपर्यंत लगेच झोपायचं. मग मोबाईलचं नेट असंच व्हायला जाते. आम्हीच लावले बरं का कांदे ऊसातले. कसे लावलेत, जार चमकत आहे आमचा. कोण आहे ग? पुढं कोणी म्हणून ते आहे काय? तर चला मग मैत्रिणींनो, हा होता आपला छोटासा ब्लॉग. मार ना. हां मोने. हां अरे वा अरे वा, कराटे शिकते का कराटे? चला आज पोट दुखत होतं म्हणून तब्येत हे होती, त्याच्यामुळे ब्लॉग पुरा केलाच नाही. 2 दिवस उली केला. तर रानात पण खुरपिता ऊन लागलं ना दुपारी.
तर थोडं बोरच झालं, मग नाही घेतला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. तर मैत्रिणींना तुम्हाला 2 दिवसाचा ब्लॉग एकत्र येतोय आणि काल आम्ही दोघीच खुरपायला होतो, दोघींनीच खुरपलं आणि आज 4-5 जणी होतो, 5-6 जणी. तर 5:30चा टाईम होतच आला होता, 5 वाजले असतील, 5, 5:15 झाले असतील. त्यावेळेस पाणी प्यायला जार आणायला लावला तिला, तर प्राजक्ताला. तर तिने जार आणला आणि पाणी पित होतो आम्ही. माझ्यापासून मी पाणी पिले आणि जार तिकडे त्यांच्याकडे घेऊन गेली, तर मी तोपर्यंत लगेच आपला ब्लॉग सुरू केला. आणि आज काय झालं तर नेमकं दुपारच्या जेवणाला आहे ना गेलतो, शेजारी सवाष्णीचा कार्यक्रम होता, तिकडं गेलो. तर तिकडंच दुपारी जेवण केलं, पण पोळ्या दुपारी आता ह्या दिवसात काय होणार आहे, असं काही गोड तेलकट खायचं म्हणलं ना तर दिवसभर काम करायचं म्हणलं की पाणी होणार आहे. तसंच काही आज झालं आमच्यासोबत, कारण 5 वाजले तरी सगळ्यांचं तेच चाललं होतं का सरकता नाही, लई तकलीफ होऊ राहिली आणि हे पण पाणी पण झालं होतं. तर पाणी पिऊन खुरपायचं काम चालू होतं दम्मादम्मानी. पण आता थोड्या वेळच राहिला होता, एक 15-20 मिनटं. सर म्हणलं चला थोड्या वेळ ब्लॉग घ्यावा. तर सगळ्या संघाचा असल्या की भरपूर असा धिंगाणा मस्ती बोलणं, काही लय हाशा झाला, भरपूर हाशा झाला. पण बाया एकत्र असल्या की म्हणजे गप्पा थोड्या, आता लक्ष नसतं कोणाचं ब्लॉगमध्ये किंवा कोणाच्या लक्षात येत नाही आपला ब्लॉग चालू आहे म्हणून, कुणी अचानक काही पण बोलतं. त्याच्यामुळं मी सगळा विषय बंद होऊन दिला आणि नंतर घेतला. आमचा हाशा अगोदरच होऊन गेला, नंतर ब्लॉग घेतला. म्हणलं नको, कारण अचानक कोणी काही पण बोलतं. कारण आता सगळ्या संघाचं असल्यानंतर आहे ना, कोणी कोणाचा विचार नाही करीत, लहान मोठं किंवा सासू सून कोण काय. एकदम असं मैत्रिणीसारखं फ्रेंडली एकमेकाला मोकळ्या मनाने माणूस बोलून जातं. आणि याच्यात कॅमेऱ्यात काही कॅच करायचं म्हणल्यावर ते नकोशी वाटतं, कसं तरी वाटतं. म्हणून मग मी सगळा विषय संपवून दिला. आधी थोडासा घेतला होता, पण मग मी ते घरी आल्यावर एडिटिंग करताना तो ऐकला, पण मग मी तेवढी क्लिप आहे ना घेतलीच नाही याच्यात. म्हणलं नकोच ती घ्यायला, तर नंतरचीच क्लिप घेतली. आणि प्राजक्ताला जायचं होतं आज माहेरी, तिचा भाऊ पण आलेला होता, तर ती चालली होती. आम्ही पाणी प्यायल्याच्या नंतर आम्हाला पाणी दिलं तिने आणि ती चालली होती, तिला जायचं होतं. तर ती घरी जाऊन आवरायचं होतं आणि मग ती जाणार होती. तर पाय पसरू खुरपायचं चाललं होतं आमचं. कोणी पाय लांबून पण खुरपीत येतो, कोणी कसं. म्हणजे आज थोडीशी दुपारी पोळ्या खाल्ल्यामुळं सगळ्यांनाच सरकायला जरा तकलीफच झाली. आणि त्यातली त्यात काय मैत्रिणींनो, ह्या सरीत ह्या बसता येत नाही आणि त्यात कांदे ऊस आणि कसं बसायचं त्या सरीत. त्याच्यामुळं वरती बसावं लागतं आणि वरती तर खूप असे ढेकळं येतं, ढेकळाने सरकता येत नाही. पायांची पण खूप अशी आग होती, संध्याकाळी भरपूर आग होती. पण आता काय आहे ना, सवय झाली ना एका कामाची आपल्याला, तर मग तेच घरी राहूशी वाटत नाही. तसंच काही आमच्याबद्दल पण असंच होतं. कारण आमच्यातले एक जण जरी घरी राहायचं म्हणली ना, तर म्हणजे ती स्वतःच राहणार नाही, राहायचं पण म्हणून आणि राहणार पण नाही. कारण दिवसभर बयात कसा दिवस जातो, गप्पा गोष्टी करता धिंगाणा मस्ती कळत नाही. त्याच्यामुळं घरी कुणी राहत नाही. मला पण तसंच झालं होतं माझ्या बाबतीत. पण 2-3 दिवस एवढी सर्दीने जाम होते, पण नाही राहूशी वाटलं घरी. बयात कधी जाईन कधी नाही असं होतं. तर त्याच्यामुळं आहे ना, सगळ्या संघाची एकत्र असल्या ना तर खूप अशी मज्जा येते. मग घरी राहायचं म्हणलं का घरी मस्त काम असतं, भरपूर काम असतं घरचं. रोजच्या उठपडीने बरेचसे कामं वेटिंगला पडलेले असतात, पण नाही राहूशी वाटत. तर काय की आमच्या दुपारपोत नव्हत्या, पण दुपारपोत त्यांनी त्या देवाला गेल्या होत्या मोठ्याला आणि तिथून आल्या. पण त्यांना दुपारून सुद्धा घरी राहूशी नाही वाटलं. त्या आल्याच आमच्यात, म्हणजे असंच होतं मग प्रत्येकीला घरी राहूशी नाही वाटत, यावं वाटतं.
तर इथं मग कामं सुटल्यावर चालता चालता मी ब्लॉग घेतला, तर काय की त्या मला म्हणत होते, अगं आमच्या हातात कपडे ते तू कशाला घेतली. म्हणलं तुम्ही काही आता अंगात घातलेले आहेत का, कशी दिसायला. तर हसत होते त्या माझ्याकडं पाहून, आणि मी तसं त्यांचा ब्लॉग घेतला. मी इथं ब्लॉग सुरू करणार नव्हते, पण कशामुळे केला माहिती आहे तुम्हाला, कारण प्राजक्ताचा भाव आहे ना, तो कॅमेऱ्यासमोर यायला लई लाजतो. तो मला बघितलं का मी त्याच्यासमोर मोकळा जरी मोबाईल असा आडवा धरला ना, तर त्याला वाटतं हे ब्लॉगच घेऊन राहिल्यात, ते लगेच तोंड लपवतो. मग ते समोर नेमकं गाडीवर बसला होता म्हणून मी ब्लॉग चालू केला. तर पुढं आता तुम्हाला दिसेलच, त्यांनी मला बघितल्याच तो लगेच कसा गाडीवरून उतरून लगेच तिकडे जातो. मी भरपूर वेळा त्याच्या मागे गेले, पण त्यांनी काय मला घेऊन दिलं नाही. तर इथं बघा गणू पाणी पाहिजेत, आणि ते बघा हा गाडीवरून उतरून लगेच चालला इकडं. तर ते लगेच गेला तिकडं. मी त्याला हाका मारत होते. फोन चट होईन परत. बाया तिकडे पळतोय. अय बोरा, अय बोरा, अय अरे असं काय भाळे बाबा यो.